मॅम ही तुमची स्क्रिप्ट आहे, नीट वाचून घेतली आहेत ना? हो हो. ओके. नमस्कार सुहास्ते. नमस्कार रेवती. बरं, सुरू करायचा का इंटरव्ह्यू? हो मी तयारच आहे. मिथिला जरा मेकअप दादांना बोलाव ना. हो. मेकअप दादा. रेवती रेडी? हो रेडी. ताई सेट. मिथिला ऑल सेट. साऊंड दादा रेडी का? कम ऑन कम ऑन. रेडी? ऑल सेट क्लियर. कम ऑन. रोल. रोलिंग. ऍक्शन. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या आजच्या भागात मी रेवती अभ्यंकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारायला आल्यात कलाकुसरीत पारंगत असलेल्या सुहास्ताई. नमस्कार सुहास्ताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. बरं, मला इथे टेबलवरती खूप मातीच्या वस्तू मांडलेल्या दिसतात, जरा मला सांगा ना त्याच्याबद्दल. हो नक्की. हा केक मातीचा आहे? हो. खरंच वाटत नाही की हा मातीचा आहे, असं वाटतं की खरा केक आहे. किती छान आहे. तीच तर कला आहे. ओ शूट चालू आहे. अरे रेवती तर समोर आहे. जाऊ दे, नंतर बेटर वे मेकअप रूम मध्ये जाऊन बोलेन तिच्यासोबत. मग मी हळूहळू वेगवेगळ्या वस्तू बनवायला लागले. अगदी टेबल खुर्च्या, तांब्या, भांड आणि खाण्याचे पदार्थ सुद्धा. वा वा, खरंच खूप छान. वाव केक. यार किती दिवस झालेत मी केक नाही खाल्लाय. ओ मॅडम. कट कट. मिथिला काय झालं? मॅडम यांनी मातीचा केक खाल्लाय. काय? कोण आहे तिकडे? हे बघा, या मॅडम आहेत त्या. अगं कोण आहे ही? तू इथे? अगं ए पोरी, हे काय खाल्लंस तू? मातीच आहे ते. शनाया आहे ती, मातीच खाणार. हे काय आहे? असं कोण मातीचा केक ठेवतं का? काय हो तुम्हाला? मला ऍक्च्युली नेकलेस हा कितीचा आहे? आहे पहिला बघा तुम्ही. कसा वाटला? नाही मस्तच आहे, फारच छान आहे. पण कितीचा आहे? फक्त 500 रुपयाचा. पण वाटतो का नाही 50,000चा? 500चा आहे? 50,000 काय त्याहून महागडा वाटतोय हा. फक्त 500 रुपये. छान आहे, मस्त आहे. एक काम करा ना, मला हा मस्तपैकी गिफ्ट पॅक करून द्या ना. हो. बच्चा खुश होणार. कोण आहे? शूटिंग थांबलं हिच्यामुळे. कळलं तुला? तुझ्यामुळे शूटिंग बंद पडलंय. सॉरी. सॉरी काय? कोणी पाठवलं तुला इथे? का आली आहेस? मला राधिकाने सांगितलं इथे यायला. हे बघ, उगाच काहीतरी सांगू नकोस तू. अरे खरंच गुड फॉर नथिंगनेस तर मला सांगितलं इकडे यायला. राधिका असं सांगणारच नाही तुला. अरे आय स्वेअर. उगाच खोटं बोलू नकोस. अरे मी का खोटं बोलेन? गुड फॉर नथिंगनेस मला पाठवलंय तुला हेल्प करायला. मला हेल्प करायला आलीस? कसली? आता
तुझं आणि गुप्तेचा फाईट चालू आहे ना सध्या, हाऊस होल्ड फाईट, म्हणून मला पाठवलं तिने. भांडण? कसलं भांडण रेवती? नाही, काही नाही सर. अहो काही नाही सर, ऍक्च्युली गुप्ते आणि खूप फाईट करतात, सगळ्या बिल्डिंगला माहितीये. आणि हिनेच गुड फॉर नथिंगचं डोकं पण खराब केलंय, पूर्ण स्पॉइल करून टाकलंय तिला. काय बोलतीयस तू? हो खरं तेच बोलतेय, गॅरीनेच सांगितलं ना मला. हे बघ, उगाच खोटं बोलू नकोस हा. हॅलो 1 मिनिट, मी कशाला खोटं बोलू? तुझे आणि गुप्तेचे फाईट्स होत नाहीयेत का? अख्ख्या बिल्डिंगला माहितीये, सगळे काळजीत आहेत. बच्चा आले आले आले, बच्चाचा जप सुरू झाला. आई आल्या आल्या, तू कटकट करू नकोस बरं. मी कटकट करत आहे का? सगळ्यांना ताप दिला तुझ्या बच्चानं. असं काय केलं की तिने? उगीच तुम्ही आपलं बोलत असता तिला. अहो ना, ती वागतेच तशी, तुला माहित नाही का? काय केलं आता? सगळा खोळ घालून ठेवला तिने रेवतीच्या ऑफिस मध्ये जाऊन. म्हणजे तमाशे केले तिनं. काय तमाशा केला? गेली होती रेवतीच्या ऑफिस मध्ये, तिथे जाऊन तिला का सांगत आहे की मला राधिकानं पाठवलंय म्हणे, तुझ्या आणि सोबत मध्ये जे काही भांडण चालू आहे ना ते मिटवण्यासाठी. किती चिडली माहितीये रेवती, सगळं शूटिंग थांबवायला लागलं हिच्या पायी. यार, तरी हिला म्हंटल होतं नको जाऊ, ही ऐकतच नाही. अच्छा, म्हणजे तुला माहित होतं का ती तिकडे जाऊन तमाशा करणार आहे ते? नाही आई, तसं नाही. ते ऍक्च्युली काऊन बरं असं करतायस तू? गुरु, तुझी मती कुठे गेली सांग बरं. तू काऊन सारखं 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 तिला पाठीशी घालत आहे? तुला तिच्या चुका दिसत नाही का? तिच्यामुळे घरामध्ये एवढे मोठे प्रॉब्लेम होत आहेत आणि ते प्रॉब्लेम वाढत आहेत, हे तुला दिसत नाही? त्या का करायचं ते सांग आधी. आई तू शांत राहा. हे बघ, मी माझ्या पद्धतीने मॅटर सांभाळतो. तू 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 जरा शांत राहा बरं, प्लीज. शनाया, जरा बाहेर ये बरं. आहे का ती? कुठे गेली आता? कुठे गेली? राधिका आली होती. तिने विचारलं, का बाई तू असं काऊन केलं रेवतीच्या ऑफिस मध्ये जाऊन? तर म्हणते कशी, म्हणे मला तुला खुश करायचं होतं. म्हणजे या पोट्टीला राधिकेला खुश करायचं होतं. राधिका खुश झाली की ही बया बाहेर जाऊन नोकरी करायला मोकळी. राधिका अशी चिडली, तुला बाहेर काम करायचंय ना, घेऊन गेली तिला मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये. मसाल्यांच्या फॅक्टरीत घेऊन गेली? हो ना, मग बाहेर जाऊन तिला काम करायचं होतं ना, जा ना मग जाऊन कुट मसाले. अगं तू आई, मसाले कुठं? तिला मसाले कुटायला कसं नेलं? तिला नाही येत मसाले कुठं, तर असं कसं नाही? ही राधिका पण जरा अतिच करते. मसाल्याचं खाता येते ना सगळं, मग मसाले कुटता येत नाहीत का? तुला बाहेर तिचं कौतुक आहे? कौतुक नाही आई, ज्या व्यक्तीला जी गोष्ट येत नाही ती बळजबरी करायला लावणं हा दुष्टपणा आहे. आणि हे राधिका सतत करते आणि तुम्ही आपलं तिचं कौतुक करताय. थांब, मीच बघतो आता काय. चोराच्या उलट्या बोंबा. ये राधिका ये. ते भाऊ काय झालंय? पाहिलंच त्याचं काय झालंय ते? काय करून घेतलं ते? उन्हा दारू प्यायली. वहिनी, हे बघ, मी कुणाला नकोय आणि आता मला कोणी नकोय. नाही, असं काऊन बोलताय तुम्ही? असं नाहीये. आम्ही तुम्हाला शोधत होतो, काळजी वाटत होती तुमची. एक्स्ट्रीमली सॉरी. मी जातो. नाही गुप्ते भाऊ, नका जाऊ तुम्ही. काय झालं? कुठे सापडले? राधिका, मला सांगायला सुद्धा कसं तरी होत आहे. बाकावर दारू पिऊन झोपले होते, मला दिसले, मी घेऊन आलो. गुप्ते भाऊ, काय अवस्था करून घेतली स्वतःची? असं काऊन केलं? आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी जातो. नाही गुप्ते भाऊ, थांबा. जातो. सुबोध ऐक जरा. नेहा, काय चाललंय हे? अरे बघू दे ना टीव्ही. होमवर्क कोण कम्प्लीट करणार आहे मग? बाबा आल्यावर करीन. बाबा कशाला हवाय? एवढे दिवस बाबा बरोबरच करते ना. इतके दिवस माझ्या बरोबरही करत होतीस ना. पण का? मी सांगते म्हणून. मी बघते. बाबा. नेहा, इकडे. पण का? बाबा. नेहा, सांगितलेलं कळत नाहीये तुला? पण ते माझे बाबा आहेत. नाही जायचं त्याच्याजवळ. सांगितलेलं कळत नाहीये तुला? नेहा बाळ, रडून. बाबा. नेहा, थांब इथेच. पण का? मला जायचंय. नाही जायचं. बाबा. नेहा, इथे बस चुपचाप. जा.
मला नाही बोलायचं तुझ्याशी. काय ग हे, त्याने दारू सोडली होती ना? किती प्यायलाय हा. वाईट वाटतं ग त्याच्याकडे बघून. कशी अवस्था झाली बघ त्याची. हे सगळं थांबायला हवं राधिका, नाहीतर वाट लावतील ते आपल्या संसाराची. तेच तर ना. आता काही समजून नाही राहिलं आता काय करायचं ते. अरे महाजनी काका काकू तुम्ही बोला ना. काय बोलू? सामान घेऊन आलात, कुठे बाहेरगावी चाललात का? काय म्हणजे सोबत आपलं ते घरामध्ये ते घाण जळमट नाही रे, जळमट नाही आपलं ते, म्हणजे आपलं ते हे मंजन. नाही काका, मला काही कळत नाही. काकू काय झालंय सांगताय का? नीट सांगा ना, नीट सांगा ना. अरे हे काय काकू, तुम्ही कुठे निघालायत का? नाही ग, तुझ्याकडेच आलोय आम्ही. म्हणजे नाही, म्हणजे मला कळलं नाही काय झालंय. झालं काय नाही, काय झालं माहितीये का, आमच्या घरात खूप घाण झाली होती, खूप कचरा. अगं झुरळं केवढी झाली होती. शेवटी मी यंदा मागे लागून म्हणलं आता पेस्ट कंट्रोल तरी करून घ्या. मग ठरवलं एकदाच पेस्ट कंट्रोल करायचं. झाले ग बाई तयार. म्हणजे आता राहायचं कुठे? पेस्ट कंट्रोल केल्यावर कसं घरात राहणार आम्ही? म्हणजे राधिकाच्या घरी जाऊ. राधिकाच्या घरी ती शनाय आहे. म्हटलं म्हणलं तिथे कसं जायचं? मग म्हणलं तुझ्याकडे जाऊ 2 दिवस राहायला. चालेल ना तुला? अरे वा 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 वा, मस्त मस्त, एकदम मस्त, छान छान बोलली. अगदी अगदी खूप छान. आणि सुबोधाने काय नाही, 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. म्हणजे आम्ही 2 दिवस राहायला आलो तर चालेल ना? म्हणजे हे बघ, फॉर्मॅलिटी म्हणून विचारतो की नाही. त्यांना बोलू द्या ना जरा. हो. नुसती बडबड मगाची बोलायचं ते बोलू. अरे नाही नाही, या ना तुम्ही. तुम्ही खरंच इथे राहणार आजोबा? हो, चालेल ना? हो. वाव, मज्जा. आई राहू दे ना त्यांना. अगं हो, मी नाही म्हटलंच नाहीये. मी म्हटलं ना, काय उगाच संकोच करते. काकू ठीक आहे. या ना, या. चला, चला, चला. मी घेतो. ये नाही. बसा ना, बस. नाही म्हणजे तसा आमचा काहीही त्रास होणार नाही. मी काय या इथे खाली सुद्धा झोपेन. काय ग, तुला चालेल ना? अरे नाही नाही, तुम्ही इकडे नका झोपू, तुम्ही नेहाच्या खोलीत झोपा. अरे नाही रे बाबा. अरे नाही काकू, हे बा खूप थंडी आहे आणि तुमचे गुडघे दुखतात. तुम्ही नेहाच्या खोलीत झोपा. नेहा चालेल ना बाळ तुला? हो चालेल. बरं मी चहा ठेवते. अगं तू बस, मी करते चहा. असू दे, मी करते चहा. अगं ये आजी आजोबा माझ्या खोलीत झोपणार. सनाया बर्फ आण ना ग. सनाया. अरे हॅलो, हॅलो, गुरुनाथ आहे का? गॅरी आहे इकडे. कोण बोलताय? कोण काय? मी मालक बोलतोय. मालक? कोण मालक? महत्वाचा फोन आहे ना यार. मालक कोण? हे मालक म्हणजे आमच्या कंपनीत एक वर्कर आहे, त्याला आम्ही मालक म्हणतो. का मालक म्हणता? मालक म्हणजे आता मी कसं तुला हे म्हणतो ना, बच्चा म्हणतो तसं कुणी अरे कसं आहे सरकार म्हणतात ना, अरे कैसा आहे भाई, तसं अरे कैसा आहे मालक, असं त्याला मालक म्हणतो. ओके, पण मग तो तुला गुरुनाथ का म्हणतो? नाही आता काय सगळे प्रश्न विचार, मला बोलू दे ना, तू फोन चालू यार. 1 मिनिट प्लीज. हा हॅलो मालक. अरे अरे गुरुनाथ, आहेस कुठे तू? काय मालक, काय म्हणताय, काय म्हणतोस? अरे वा, डायरेक्ट अरे तू रे, बरा आहेस ना? ती पोरगी बरोबर आहे म्हणून जरा स्टाईल मारतोस.
अरे नाही ते काय झालं ते जरा डोळ्यात हे गेलं ना मसाला गेला म्हणून म्हणजे जरा डोळे थोडे त्रास होत होता आल्यासारखे झाले डोळे म्हणून थोडं जरा प्रॉब्लेम झाला. हा अरे पण मग गाडी चालवशील ना पण. हा हो हो गाडी चालवतो ना गाडीला काही प्रॉब्लेम गाडी चालू शकतो. बाय. काय तू गाडी चालवणार आहेस? तू ऑफिसला जाऊन गाडी चालवतोस गॅरी? हे आपलं उदाहरण दिलं की गाडी सुद्धा चालू शकेल इतकं आता बरं वाटतंय मला. डोळे सुद्धा हे होत ते सगळे सोडते हे तू बघ तुझ्यासाठी काय आणलंय. काय आहे? गिफ्ट आहे गिफ्ट हे बघ. गिफ्ट? वाव सोन्याचा नेकलेस. सोन्याचा नेकलेस गॅरी? थोडा महाग यार गॅरी. त्यापेक्षा तुम्हाला पैसे द्यायचेस ना. शनाया असं काय करते? सोन्याचं नेकलेस बघून तुला छान नाही वाटलं? नाही इट्स नाईस अँड आय एम रिअली थँकफुल. सो थँक्यू. आय लव्ह यू. पण नेक्स्ट टाइम तुम्हाला कॅश दे ना. म्हणजे मग मी फ्रेंड्सना पार्टी द्यायचं प्लॅन केलंय ना तर मग ते होईल ना. मी तुला सांगितलं होतं मला पैसे हवेत. जरा बर्फ संपलाय. आणतेस का बर्फ? ती काही करा हिला आपलं पैसेच हवेत. कुठून आणू पैसे? एवढं सोन्याचा नेकलेस दिला तरी पैसे पाहिजे पैसे. हा ऐक गेली होतीस का तू रेवतीकडे? मी जाऊन पण आले आणि मला जे काम करायचं होतं ना ते करून पण आले. व्हेरी गुड. म्हणजे ती तुला भेटली तर? येस भेटली. आता तू बघच तिच्या घरी काय धमाका होतोय ते. हो मम्मा मी तुला इथनं लगेचच अपडेट करत राहते. ओके? नको नको शनू बेबी लगेच जाऊ नको. वेडेपणा करू नको. ती तिथे पोचली ना तुला कळेलच ना तिच्या घरात धमाका झाला. मग तू जा. हो मम्मा डोंट वरी मी कळवते तुला. ओके? आणि इडियट गॅरी कुठे आहे? मम्मा डोंट कॉल हिम एन इडियट. तो नाहीये घरी कामाला गेला. आणि रेवती कुठे? रेवती आत्ताच निघाली ग. मी पण तिच्या मागोमागच तिच्या ऑफिस मधून बाहेर पडते आता. आणि शनू बेबी तुझ्यासाठी एक सॉलिड सरप्राईज आहे. भेट मग मी तुला सांगते. ओके पण मग आता ती रेवतीचं काय आता? रेवती आत्ताच चिडून निघाली सांगितलं ना. तू लक्ष ठेव ती कधीही पोचेल. ओके? आणि कळव मला सगळं. ओके चल ठेवते. बाय. ओके बाय. आई का मजा. पण मला तर असं कळलं की तिला राधिकाने. एक मिनिट. राधिकाचं नाव घ्यायची गरज नाही. पण शनायाला राधिकाने इथे पाठवलेलं नाही मला माहिती. ओके मग महाजनी काका काकूना तुझ्या घरी पण माझ्या शनू बेबीनेच पाठवलं असेल. सुलक्षणाबाई कशावरून खरं बोलत होती मला कळत नाहीये. मी असं लगेच निघायला हवं होतं का ऑफिस मधून? त्या सुलक्षणावर विश्वास नाहीये माझा. पण महाजनी काका काकू सुद्धा अचानक घरी आलेत राहायला. काय झालं काकू? तुम्ही बाहेर चाललात का कुठे? काय झालं माहितीये का आमच्या घरात खूप घाण झाली होती. खूप कचरा. अगं झुरळं केवढी झाली होती. शेवटी मी यंदा मागे लागून म्हणलं आता पेस्ट कंट्रोल तरी करून घ्या. म्हणजे आता राहायचं कुठे? पेस्ट कंट्रोल केल्यावर कसं घरात राहणार आम्ही? मग म्हणलं तुझ्याकडे जाऊ 2 दिवस राहायला. चालेल ना तुला? महाजनी काका खरं बोलत होते ना? खरंच घरी पेस्ट कंट्रोल होतं की हे मुद्दाम चालू आहे? पेस्ट कंट्रोल नसेल तर हे सगळं राधिकाने कशाला केलं? तिला बजावूनही का ती माझ्या आयुष्याचे निर्णय घेतेय? आणि मुळात मी तुला सांगितलं ना की माझ्यामध्ये पडायचं नाही. तरी का प्रत्येक गोष्टीत तुला बोलायचंय? का का तुझ्या घरातले प्रॉब्लेम्स आधी सॉल्व्ह कर ना. का माझ्या बाबतीत बोलायचंय तुला? पण प्लीज ह्या पुढे माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. राधिका असं इंटरफेअर नाही करणार मला तरी नाही वाटत. पण मी आणि सुबोधने पुन्हा पूर्वीसारखं राहावं ह्यासाठी ती प्रयत्न करणारच नाही असंही होणार नाही. मला वाटलं होतंच ही शन्या नक्की काहीतरी गोंधळ घालणार. एक नंबरची बिलंदर पोरगी येते. बिलंदर काय? नष्टर आहे नष्टर. हिला ना दुसऱ्याचं भलं झालेलं पाहवत नाही. अगर रेवती आणि सुबोध यांचं भांडण कसं मिटेल याचा विचार तू करतेस आणि ती आणखीन भांडण लावून द्यायला बघते.
म्हणजे आपण केलेल्या मेहनतीवर पोळा फिरवते ही. नाही, म्हणूनच आज यांना बाहेर गाठलं, थांबवलं यांना आणि सांगितलं या बाबतीत शन्यानी खूप चुका केल्यात, आता तुम्ही निस्तारा. फारा तयार झाला गुरुनाथ. न बोलून सांगतात कोणाला. हा सगळा गुंता शन्यानी करून ठेवलाय ना, मग यांना निस्तारायला लागणारच. अगदी बरोबर केलंस. त्या गुरुनाथला म्हणू आता तरी डोळे उघड. त्यांच्याच्यानी हे होईल असं काही वाटत नाही. निदान गुप्ते भाऊ आणि रेवतीच्या बाबतीत मदत झाली ना तरी पुरेसे. तू कसला मदत करतोय? नाही, मी यांना सांगितलंय, अगदी अल्टिमेटमच दिलाय. त्यामुळे इच्छा नसली तरी यांना मदत करायला लागणारच. आणि कदाचित यांना असंही वाटत असेल की अजून काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हो म्हणाले असते. ते सगळं ठीक आहे राधिका, पण गुरुनाथनं या आधी आपल्याला सगळ्यांना धोका दिलाय, खोटं वागलाय तो. तर काय, अगं देवाचीच नाही आईची सुद्धा शपथ घेतली त्यांनी. अगं सरिता त्यांना केवढं फसवलंय त्यांनी. मग चांगुलपणाचा आव आणून केसांना गळ्या कापण्यात माहीर आहे गुरुनाथ. आणि आत्ताही तसाच वागला तर? नाही, आत्ता नाही तसं वागणार ते. त्यांचा स्वार्थ आहे ना या सगळ्यात. 2 महिन्याची मुदत दिली आहे त्यांना. त्यासाठी तरी हे आपल्याला मदत करणार काका. आपण तेवढा विश्वास ठेवू शकतो. राधिका, तू म्हणतेस खरी, पण मला नाही वाटत त्या गुरुनाथवर विश्वास ठेवा. आता पाप म्हणजे या वेळेला आपण त्यांना एक चान्स देऊन बघूया. अगं तो गुरु तरी विश्वास ठेवण्याचा लायकीचा आहे का राधिका? बरोबर आहे तुमचं, पण निदान रेवती आणि गुप्ते भाऊंची समस्या सोडवायला तर मदत होईल. आणि समजा या वेळेलाही त्यांनी मदत केली नाही आणि धोका दिला तर? या वेळेला जर यांनी मदत नाही केली आणि धोका दिला ना, तर दाखवून देईन यांना की राधिका काय चीज आहे. मॅम कॉफी सांगू? थोडी, फार नको. मला व्यवस्थित कॉफी पाहिजे आणि प्रॉपर शुगर पाहिजे. काय शुगर काय? ए बाबा, हे मला कळलं का सगळं? हे माझं डायटिंग वर आज काहीच नाही. मी आज व्यवस्थित कॉफी घेणार आहे. अरे काय फनी न्यूज दिली आहे वहिनींनी. जेनी, नकोच सांगू कॉफी. अरे खरंच वहिनी, काय दृश्य असेल ना ते. म्हणजे गुरु पेस्ट कंट्रोल करतोय, रेवतीला काही कळलेलं नाहीये, आणि ती शनाया, तिचा तर विचारच करायला नको. सर, तिने तिचा विचार केला तरी खूप आहे. अर्थात आता स्वतःचा विचार करण्यासाठी स्वतःचं डोकं वापरते की नाही हेही माहिती नाही. त्यासाठी डोकं असावं लागतं श्रेयस. अरे पण गुरुकडे आहे ना डोकं. तो कसं काय तयार झाला या कामासाठी? आधी तयारच नव्हते, बरोबर तयार केलं यांना. माझ्याकडे ते सध्या 2 महिने नावाचं शस्त्र आहे ना. सांगितलं जर नाही केलं तुम्ही तर मी शन्याला सांगून देईन की तुम्ही कॅब चालवता म्हणून. बरोबर तयार झाले. इथे म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. रेवती आणि गुप्ते भाऊंमध्ये पॅचअप होण्यासाठी काका आणि काकू मनापासून प्रयत्न करतायत. वा, म्हणजे एक बरं झालं, गुरुचा पेस्ट कंट्रोलमुळे काहीतरी बरं होतंय. पण मी काय बोलतो, आपण मला एक आयडिया आहे, आपण इथे ऑफिसमध्ये पण फुकटात करून घेऊ का पेस्ट कंट्रोल गुरुकडनं? नाही, पण जोक्स अपार्ट, वहिनी, रेवतीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स नक्कीच कमी होतील. तुमच्या प्रयत्नांना यश येणार. खरंय वहिनी, तुम्ही ना हे सगळं खूप छान पद्धतीने हँडल केलं. तुम्ही खूप बरं केलं की महाजनी काकू आणि काकांना तिथेच पाठवलं. सर, तुम्हाला सांगू का, म्हणजे एखादा प्रॉब्लेम आलाय आणि वहिनींकडे त्याचं सोल्युशन नाहीये असं आजपर्यंत कधी झालेलं नाही. मी सगळ्यांसाठी सगळं करू शकते, पण माझ्या अथर्वला त्याचे बाबा परत नाही मिळवून देऊ शकत. वहिनी टेन्शन घेऊ नका. आता हे काम तुम्ही महाजनी काका काकूंवर सोपवलत ना, रेवती आणि गुप्ते भाऊंमध्ये नक्की पॅचअप होईल. महाजनी काका आपुलकीने प्रयत्न करतील आणि हे सगळं व्यवस्थितपणे मॅनेज होऊ शकेल. हो, मला खात्री आहे त्या दोघांचं सगळं नीट होईल. बरं जेनी, मला सांग बरं, आजच्या काय काय मीटिंग्स आहेत? मॅम 12 वाजता एक मीटिंग आहे आणि आफ्टरनून मध्ये ते शेतकरी फंडाची मीटिंग आहे. एव्हरीथिंग इज फायनलाइज, पण तरी आपल्याला डिस्कस करावं लागेल मॅम. ओके. काय झालं, काय शोधतेस? मग केड्या आहे का इथे? शनू बेबी, केड्या पर्स मध्ये असतो का?
मग कुठे गेलाय माहितीये का तुला? मला काय माहित, फोन कर आणि विचार ना त्याला. अरे यार मम्मा व्हेरी फनी हा, त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय म्हणून तुला विचारते कुठे गेलाय. मला नाही ग माहित, सकाळी सकाळी कुठेतरी निघून गेला. यू नो व्हॉट, मला आज त्यांनी ब्रेकफास्ट पण दिला नाही इडियटनी. तू का शोधतेस त्याला? मम्मा कारण मी त्याला ना आज गुलमोहर मध्ये बघितलं असं वाटतंय मला. खेड्या गुलमोहर मध्ये कशाला? मम्मा गॅरीनी त्याला हेल्प करण्यासाठी बोलवून घेतलं असेल. गॅरीने कशाला? अरे यार गुड फॉर नथिंगची हेल्प करायला. मम्मा एक मिनिट, गुड फॉर नथिंगची हेल्प मीन्स? अगं मीन्स काय झालं आता, त्यांनी मिशी अंकलना रेवतीच्या घरी पेस्ट कंट्रोलचं रिझन देऊन राहायला पाठवलंय. आता ते रिझन प्रूव्ह करण्यासाठी गॅरी गुड फॉर नथिंगला हेल्प करतोय आणि मग गॅरीला किडा हेल्प करतोय. एक मिनिट मला काही कळलं नाही. खूप कन्फ्युजन आहे. गॅरी हेल्प करतोय गुड फॉर नथिंगला, मग केड्या काय तिथे करणार आहे? पेस्ट कंट्रोल? दॅट आय डोंट नो, पण हे रॉंग आहे की नाही? ऑफ कोर्स दिस इज रॉंग यार. पण गॅरी का मदत करतोय तिची? आय डोंट नो यार मम्मा. नक्कीच ह्याच्यात काहीतरी गौड बंगाल आहे. मम्मा वेस्ट बेंगॉल असतं आणि व्हॉट इज गौड बंगाल? असं काही नसतं. ओके शनू बेबी, गौड बंगाल म्हणजे गडबड आहे, गडबड. हा गडबड तर आहेच काहीतरी. आय नो. मम्मा काय? गॅरी आज गुड फॉर नथिंगला हेल्प करतोय. उद्या तिच्या साईडनी बोलला तर? असं अजिबात काही होणार नाही, आणि असं झालं ना तर मी बघून घेईन. यू डोंट वरी. आणि तुझ्या मामाकडे एक सॉलिड प्लॅन आहे. प्लॅन आहे? काय प्लॅन आहे? मी तुला म्हटलं होतं ना माझ्याकडे एक सॉलिड सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय सरप्राईज आहे? मी ना रेवतीच्या ऑफिस मध्ये गेले होते ना, तेव्हा रेवतीला भेटले. तिला आग लावली. हो आज डॉक्टर रमा जोशींची मुलाखत आहे मुलांच्या संगोपनाबाबत. हो मला त्यांचे सगळे डिटेल्स मेल कर. ओके मिथिला ह्याचा फॉलोअप ठेवशील? हो मॅम. बरं सरांनी मला का बोलावलं इथे आणि ते कुठे आहेत? मॅम मला काही आयडिया नाहीये. हॅलो. बस 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 बस. तसंही मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंच होतं. काय झालं सर, काही प्रॉब्लेम आहे? नाही दे प्रॉब्लेम काही दे. मला एक सांग की कोण आपल्याकडे मुलगी आली होती जिने तो मातीचा केक खाल्ला? शनाया सबनीस. शनाया सुभेदार ना, म्हणजे राधिका सुभेदारच्या नवऱ्याची बायको. हो मग? नाही मला त्याच्याच बद्दल बोलायचं होतं. मला सांग की राधिका सुभेदार हे खूप मोठं नाव आहे. हो सर, राधिकाने स्वतःची कंपनी सुरू केली स्वतःच्या बळावर, आणि घरचं बाकी सगळं सांभाळून ती हे करते. मला काय वाटतं रेवती, तसाही आता वुमन्स डे आहे, आपण वुमन्स स्पेशल एपिसोडमध्ये राधिकाचा इंटरव्ह्यू घेऊया. हो काहीच हरकत नाही. फक्त म्हणजे ती एकटी नको, मग आपण शनायाला सुद्धा घेऊ. व्हॉट? अगं सक्सेस स्टोरी आहे ही. हे बघ रेवती, सवत खूप बायकांना असू शकतात, पण आपली सवत आपल्या घरामध्ये नांदवणारी ही बाई पहिलीच असेल. राधिका आणि शनाया आपल्या शो मध्ये आमने सामने यायलाच पाहिजे. नो सर, मला हे मान्य नाही. ही स्टोरी नाही नाही, स्वयंसिद्धाने ती कॅच केलीच पाहिजे. सर राधिका माझी मैत्रीण आहे आणि तिचे प्रॉब्लेम्स मी असे चव्हाट्यावर मांडणार नाही. डोंट टेक इट पर्सनल. सर पण तिच्या पर्सनल लाईफवर आपण असा टीआरपी मिळवणं योग्य आहे का? तिथे अख्ख्या जगाला माहितीये की काय चाललंय. मला नाही वाटत त्याच्यात काही प्रॉब्लेम. आपण असं कितीतरी वेळा केलं. सर पण आपण त्यांचे प्रॉब्लेम्स एन्जॉय नाही केले, उलट आपण त्यांना धीर दिला, त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला. हे काही वेगळं नाही. सर राधिकाच्या बाबतीत मी हे करणार नाही. हे बघ रेवती, हे न्यूज चॅनल, इथे चर्चा होतात आणि काही दडलेल्या गोष्टी निघू शकतात. बाबा सर लोक काय करतात ह्यापेक्षा आपण काय करायचं हे ठरवूया का? नाहीतर मग स्वयंसिद्धा आणि इतर लोकांमध्ये काय फरक राहिला? मला हे योग्य वाटत नाही. रेवती, हा बिझनेस,
ही स्टोरी लाईन आपल्याला TRP वाढवून देईल, ऍड्स मिळतील. नो सर. ठीक आहे, तुला जर का हे जमणार नसेल तर जॉब सोडावं लागेल. ओके, मी माझं रेझिग्नेशन लेटर पाठवून देते. जे माझ्या तत्वात बसत नाही ते मी करणार नाही. थँक्यू. सर, आता काय करायचं? बघतो, तू जा तुझ्या कामाला जा. आता हे सगळं मलाच हँडल करावं. ओके सर. हॅलो. मी शैलेश पराडकर बोलतोय, स्वयंसिद्धामधून. ओ हाय सर, बोला ना बोला. मी बोललो रेवतीशी इंटरव्ह्यू बद्दल, पण ती काय तयार होत नाही. ओ माय गॉड, मग आता? काय इंटरव्ह्यू होणं तसं कठीण दिसतंय. सर काय बोलताय तुम्ही? म्हणजे ऍक्च्युली हा इंटरव्ह्यू होणं गरजेचं आहे. म्हणजे मला तर तसंच हवं होतं. हो ना, पण आता राधिकाला सांगणार कोण असा प्रश्न आहे ना. आणि तुम्ही म्हणाला होता शनाया तरी तयार असेल. हो हो, शनू बेबी, आय मीन शनाया सुभेदार नक्कीच येणार. पण तुम्ही आता म्हणताय राधिका येणार नाहीये, मग राधिकाला तर बोलवावं लागेल ना. मला काय वाटतं की ही जबाबदारी तुम्हीच घ्या.